अरे भावा, अर्जंट 50,000 रुपये पाहिजे, प्लीज UPI करना, उद्या नाही तर परवा तुला कॅश आणून देतो. हा संवाद नेहमी आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह मध्ये आपण होताना पाहतो, बरोबर ना? आपण लगेच मोबाईल काढतो आणि UPI समोरच्याला करून देतो आणि 2 दिवसांनी समोरचा तुम्हाला ते 50,000 रुपये कॅश मध्ये आणून पण देतो. आपल्याला वाटतं हिशोब क्लिअर झाला, पण थांबा, इन्कम टॅक्सच्या नियमानुसार तुम्ही मोठ्या जाड्यात अडकू शकता. कारण डिजिटल आणि कॅश मिक्स करण्याची ही छोटी चूक तुम्हाला उद्या मोठी पेनल्टी देऊ शकते. काय सांगतो कायदा? इन्कम टॅक्सचे हे सेक्शन स्पष्ट सांगतात, 20,000 रुपयांपेक्षा जास्त लोन ट्रान्झॅक्शन कॅश मध्ये तुम्ही करूच शकत नाही आणि नियम मोडला तर थेट 100% पेनल्टी घेणाऱ्याला पण आणि देणाऱ्याला पण लागू शकते. म्हणजे 50,000च्या ट्रान्झॅक्शनवर 50,000 पेनल्टी, 1,00,000च्या ट्रान्झॅक्शनवर 1,00,000 रुपये पेनल्टी. आता खरी मजा सुरू होते पुढे, जेव्हा आम्ही टॅक्स कन्सल्टंट अशा एंट्रीजवर ऑब्जेक्शन घेतो तेव्हा क्लायंट म्हणतात, सर काहीतरी जुगाड करा ना. आणि मग नॉर्मली हे 3 जुगाड समोर येतात. जुगाड नंबर 1, याला सेल एंट्री टाकून द्या. परिणाम काय होतो? मग त्या पैशांवर विनाकारण GST आणि इन्कम टॅक्स लागू होऊन जातो. आणि उद्या ऑफिसरने समोरच्याला विचारलं, काय खरेदी केलं? आणि तो म्हणाला, मी तर फक्त पैसे उसने दिले होते. मग फेक इनवॉइसची केस लागू होऊन जाते. आता जुगाड नंबर 2, गिफ्ट दाखवून द्या. परिणाम काय? जवळच्या ब्लड रिलेटिव्ह शिवाय मित्रांकडून किंवा दुसऱ्या रिलेटिव्ह कडून 50,000 पेक्षा जास्त गिफ्ट टॅक्सेबल होऊ शकतं. म्हणजे त्याच्यावरती पुन्हा उगाच टॅक्स भरायला लागला. तिसरा जुगाड, बुक्स मध्ये अनसिक्युअर्ड लोन तसंच राहू द्या, करू नंतर कधीतरी क्लिअर. तर याचा परिणाम, बँक मधून पैसे गेले म्हणून लोन दाखवलं, पण परत कॅश मध्ये पैसे येऊन पण गेले, म्हणजे बुक्स मध्ये फक्त लोन अजून दिसत आहे. उद्या स्क्रुटिनी मध्ये ऑफिसरने विचारलं, हे लोन अजून बंद का नाही? आणि तुम्ही म्हणाल कॅश मध्ये परत केलं, तर पुन्हा प्रॉब्लेम सुरू. या सगळ्या गोष्टींवरती एक सिंपल रूल लक्षात ठेवा, जर बँकने किंवा UPI ने पैसे दिले असतील तर ते परत घेताना सुद्धा बँक किंवा UPI नेच घ्या, आणि कॅशने दिले असतील तर ते कॅशनेच परत घ्या, आणि तेही फक्त 20,000च्या लिमिट पर्यंत, बरं का? हा व्हिडिओ सेव्ह करा आणि जेव्हाही तुम्ही कोणाला असं टेम्पररी लोन पाठवाल त्याच्यासोबत हा व्हिडिओ सुद्धा पाठवा, जेणेकरून तुम्हा दोघांना कायदा कळेल आणि भविष्यात येणारी पेनल्टी वाचेल. आणि याच निमित्ताने समोरचा पैसे पण तुम्हाला वेळेवर देईल. धन्यवाद.